नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता ऐश्वर्या रणदीप घरात अगदी पूर्वीसारखी वागू लागलेली असते. अचानकपणे ऐश्वर्याचा बदललेला व्यवहार बघून घरातले सगळेच अवाक झालेले असतात. पण तिथे शर्वरी मात्र स्वतःशी बोलत असते. ही ऐश्वर्या अचानकपणे इतकी कशी काय बदलू शकते, आणि तेही एकदम अचानक. अशातच आता तिथे राहुल आलेला असतो. राहुल म्हणत असतो, काय ग शर्वरी, कसला विचार करतेस तू? त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल, मला दूध में कुछ काला लग रहा है. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अगं दूध में काला असं ते वाक्य नाहीये, दाल में काला असं ते वाक्य आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, आता काय तुम्हाला शिकवणार का, कशात काला आणि कशात लाला? त्यावर राहुल म्हणत असतो, बरं ते सोड, काय कसला संशय आलाय तुला? त्यावर शर्वरी सांकेतिक भाषेमध्ये आता राहुलला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असते आणि राहुल नीट समजून घेत असतो. शेवटी राहुल म्हणत असतो, शर्वरी, हे शक्यच नाहीये. त्यावर राहुलला शर्वरी म्हणत असते, बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, पण येत्या काही दिवसात तुला असं काहीतरी पाहायला मिळेल जे एकदम धक्कादायक असेल. त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी, असं काहीच होणार नाहीये, हा तुझा फक्त गैरसमज आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे वाटतंय ना ते अजिबातच होणार नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्याने आतमध्ये असलेल्या सौमित्रला असं म्हटलेलं असतं, सौमित्र, तू ना खूपच लाईटली घेतलंस मला. तुला माहिती होतं माझं तुझ्यावर किती प्रेम होतं, पण तरीही प्रत्येक वेळी तू मला फाट्यावर मारलास. आजही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत तू माझ्या तावडीत म्हणजे तू माझ्याशी लग्न करत नाहीस तोपर्यंत मी तुला अजिबातच सोडणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, ऐश्वर्या, डोकं ठिकाणावर आहे की नाही तुझं? काय बोलतेस तू? हे शब्द जरा जपून वापर. माझं लग्न झालंय आणि माझी लग्नाची बायको अवंतिका आहे. जर तिला कळलं ना की माझ्याशी तू अशा प्रकारे वागतेस तर ती तुझी अवस्था अत्यंत बिकट करून ठेवेल. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, नाही घाबरत तुझ्या बायकोला. तुला काय वाटलं त्या अवंतिकाची तू मला भीती दाखवशील आणि मी थरथर कापेन का? अजिबातच नाही. त्या अवंतिकाला सुद्धा मी फाट्यावर मारते. आता हे वाक्य ऐकल्यावर नेमकं काय बोलावं हेच त्या सौमित्राला कळत नसतं. आणि अशातच आता तिथे जानकी आलेली असते. जानकी म्हणत असते, थांब ऐश्वर्या, काय चाललंय तुझं? तुला किती वेळा सांगितलंय शब्द जपून वापर, पण जर तुला शब्द जपून वापरता येत नसतील तर आता मला तुला तुझी लायकी दाखवून द्यावीच लागेल. आणि अशातच आता जानकीने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तो दांडका ऐश्वर्यावरती भिरकावणार असते. तेवढ्यात ऐश्वर्याने तो दांडका धरलेला असतो आणि ऐश्वर्या बोलू लागते, काय गे जानकी, तू काय या घराची मालकीण समजतेस का स्वतःला? घरात मोठी सून आहेस म्हणून काय फक्त तुझंच चालणार काय? एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे वाटतंय ना ते मी अजिबातच होऊ देणार नाहीये. तू या घराची मोठी सून असशील पण माझ्या पुढे दादागिरी जिंकू शकणार नाहीस. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माझी माफी माग. त्यावर जानकी म्हणत असते, अगं तुझं काय डोकं फिरलंय का? मी तुझी माफी मागू? चल हट. असं म्हणून जानकीने आता ऐश्वर्याला झिडकारलेलं असतं. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्ही लोक माझी माफी मागणार नाही आहात तर? आणि अशातच आता सौमित्र म्हणत असतो, विषयच नाही. आता हे सगळं घडत आहे, हे सगळं लांबूनच शर्वरी आणि राहुल पाहत असतात. त्याच वेळेला शर्वरी म्हणत असते, बघ राहुल, पाहिलंस, ही ही ऐश्वर्या बदलली आहे की नाही? काय वाटतं तुला? त्यावर राहुल म्हणत असतो, अगदी बरोबर आहे तुझा. मला तर आधी विश्वासच बसला नव्हता की ही ऐश्वर्या खरंच बदलेल, पण ऐश्वर्याने तिचा खरा चेहरा आज सगळ्यांसमोर जणी उघडच केला आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, मग काय वाटतं तुला, काय करायचं या ऐश्वर्याच्या विरोधात आपण? त्यावर राहुल म्हणत असतो, आपल्याला या ऐश्वर्याच्या विरोधात काही करायची गरज नाहीये.
त्यावर शर्वरी म्हणत असते, असं कसं? त्या ऐश्वर्याच्या विरोधात आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे, नाहीतर उद्या जाऊन ही ऐश्वर्या आपल्या डोक्यावर बसून मीरा वाटेल. त्यावर मात्र राहुल म्हणत असतो, अगं आपल्या डोक्यावर मीरा का वाटेल? ती वाटेल तर फक्त आणि फक्त त्या जानकीच्या डोक्यावर. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, नाही राहुल नाही, काही गोष्टी नाही समजणार तुला. आता समजवण्यासाठी माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये, चल लवकर आतमध्ये बेडरूम मध्ये. असं म्हणत आता शर्वरीने राहुलला बेडरूम मध्ये नेलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता दोघं बेडरूम मध्ये गेल्यानंतर लगेचच आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, थांबव तुझं नाटक. गेले दोघं बेडरूम मध्ये. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सॉरी सॉरी जानकी, खरंच तुझ्याबद्दल असं बोलताना मला खूपच अगदी जीवावर आलं होतं, सॉरी हा सौमित्र. त्यावर सौमित्र आणि जानकी म्हणत असतात, अगं ठीक आहे, तू हे सगळं नाटकच करतेस ना, म्हणून आम्हाला काहीच वाटत नाहीये. पण एक सांगू का ऐश्वर्या, थोड्या वेळासाठी असंच वाटलं होतं की तुझ्यामध्ये ती पहिल्यातलीच ऐश्वर्या जागी झाली की काय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो की काय. त्यावर जानकी म्हणत असते, हो ना, अगदी कमाल ऍक्ट्रेस आहेस तू. आम्हाला असंच वाटलं की आता बाप रे आली वाटतं पहिली ऐश्वर्या. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, बरं ते जाऊ दे, ते दोघं गेले आतमध्ये ना. त्यावर जानकी म्हणत असते, हो. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, चला मग त्या दोघांचा आतमध्ये काहीतरी प्लॅन सुरू असेल, तो काय आहे हे आपल्याला कळायलाच हवं ना. त्यावर सौमित्र म्हणत असतो, ऐश्वर्या तू इथेच थांब, मी जाऊन बघतो. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अजिबातच नाही, सौमित्र तू तुझं काम कर जा. त्या दोघांचा नेमका काय प्लॅन चाललाय तो मला ऐकायचा आहे. असं म्हणत आता ऐश्वर्या त्या दिशेने जाते आणि आतमध्ये बोलत असलेल्या दोघांचा आवाज बाहेर उभं राहून ऐकण्याचा प्रयत्न करते. इकडे आपण पाहतोय आता राहुल हा शर्वरीला म्हणत असतो, शर्वरी काय मग या पुढचा नेमका प्लॅन तुझ्या डोक्यामध्ये फिक्स आहे की काय. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल जसा आपण नानांचा काटा काढला, जसा आपण विक्रांतचा काटा काढला, तसा आपण आता या ऐश्वर्याचा काटा काढूया. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता राहुल म्हणत असतो, काय बोललीस तू शर्वरी. त्यावर शर्वरी म्हणत असते, एवढं ऐकून अवाक व्हायला काय झालंय. ऐश्वर्याला आता संपवायचं, नाहीतर येत्या काळामध्ये ती आपल्या दोघांना संपवेल. आता आतमध्ये शर्वरी आणि राहुल एकमेकांशी काय बोलत आहेत हे आता बाहेर उभ्या असलेल्या ऐश्वर्याला ऐकायला आलेलं असतं आणि ऐश्वर्याने हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं. राहुल म्हणत असतो, शर्वरी वाटतंय तेवढं सोपं नाहीये, ही ऐश्वर्या खूपच शहाणी आहे, हिच्या विरोधात काही करण्याआधी 10 वेळा विचार केला पाहिजे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता शर्वरी म्हणत असते, आजची रात्र शेवटची रात्र या ऐश्वर्याची. आजच्या रात्रीनंतर ऐश्वर्या जिवंत राहिलीच नाही पाहिजे राहुल. राहुल म्हणत असतो, जिवंत राहिलीच नाही पाहिजे राहुल म्हणजे काय, मी नाही मारणार त्या ऐश्वर्याला, असं आता राहुलने स्पष्ट शर्वरीला म्हटलेलं असतं. शर्वरी म्हणत असते, अरे तू मर्द की नामर्द आहेस. अरे आतापर्यंत मी लेडीज असून 2 खून केले, एक माझ्या नवऱ्याचा तर दुसरा माझ्या बापाचा. तू एका पराया स्त्रीचा खून करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अगं एकदमच तसं नाही, पण असं कधी केलंय नाहीये ना, त्यामुळे मला हे जमणार नाही. त्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता आता शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, हे तुझ्याच्यान शक्य होणार नाही. आज रात्री तर या ऐश्वर्याचा खेळ मी खल्लास करणारच, असं जेव्हा शर्वरीने छाती ठोकपणे म्हटलेलं असतं त्यानंतर राहुल म्हणत असतो, बघा विचार कर, ती ऐश्वर्या दिसते तितकी साधी नाहीये. तुझाच गेम कधी तुझ्यावर पलटवून टाकेल, तुला कळणार सुद्धा नाही. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, मी बघून घेईन, मला अक्कल शिकवायची नाही. आणि अशातच आता बाहेरून शर्वरी आणि राहुलचं बोलणं स्पष्टपणे
आपल्या मोबाईलमध्ये ऐश्वर्याने अगदी रेकॉर्ड केलेलं असतं. आतमध्ये या दोघांना या गोष्टीचा थांगपत्ताही नसतो. आणि त्यानंतर ऐश्वर्याने हे रेकॉर्डिंग सौमित्र आणि जानकीला ऐकवलेलं असतं. त्यानंतर जानकी आणि सौमित्र बोलू लागतात, ऐश्वर्या तुझ्या काही लक्षात येतंय का? म्हणजे आज तुझ्यावर ही शर्वरी हल्ला करणार आहे. त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, हो माहिती आहे मला. त्यावर सौमित्र म्हणत असतो, मग तुझी भीतीने घाबरगुंडी उडाली असेल ना? त्यावर सौमित्रला आता ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही दोघं जर माझ्या बरोबर असाल ना तर असलं मला काहीच वाटणार नाही, पण तुम्ही दोघं नसाल तर वाटेल मला भीती. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या नको काळजी करूस तू, अगदी शेवटपर्यंत ही जानकी देणार तुझी साथ. तू नको करू अजिबातच कसलाही विचार. त्यावर मात्र ऐश्वर्याला 10 हत्तींचं बळ मिळालेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता ऐश्वर्याला मारण्यासाठी फिक्स असा प्लॅन या शर्वरीने ऑलरेडी तयार ठेवलेला असतो. आणि या प्लॅन मध्ये नेमकं कधी काय या राहुलला करायचं आहे हे आता शर्वरीने डॉट मार्क करून ठेवलेलं असतं. राहुल म्हणत असतो, अगं शर्वरी मला खूप भीती वाटते, जरा सगळं विचारपूर्वक कर, कारण ऐश्वर्या ऐश्वर्या आहे, नाना किंवा विक्रांत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यावर शर्वरी म्हणत असते, मी सुद्धा शर्वरी आहे, शर्वरा नाहीये. असं म्हणून आता शर्वरीने राहुलला टोमणा मारलेला असतो. आणि अशातच आता रात्रीची वेळ असते. ऐश्वर्या फुल तयार असते. ऐश्वर्याने आपल्या पोटाच्या इथे ऑलरेडी एक ताट लावून ठेवलेलं असतं आणि ती आपल्या बेडरूम मध्ये झोपायचं नाटक करत असते. अशातच आता ऐश्वर्याच्या बेडरूम मध्ये कोणच नाहीये याचा अंदाज घेत तिथे शर्वरी शिरलेली असते. आणि शर्वरीने आपल्या हातात एक चाकू धरलेला असतो. मागे पुढे पाहत शर्वरी स्वतःशी बोलत असते, हीच ती योग्य वेळ या ऐश्वर्याला यमसदनी पाठवण्याची. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं, ही दीड दमडीची शर्वरी मला मारण्यासाठी आली आहे. आणि अशातच आता शर्वरी बोलत असते, ऐश्वर्या मरायला तयार हो. आणि लगेचच आता शर्वरीने तो चाकू ऐश्वर्याच्या पोटात खुपसलेला असतो. पण ते ताट असल्यामुळे शर्वरी आता लगेचच भानावर येते आणि स्वतःशी बोलत असते, अरे बापरे, म्हणजे या ऐश्वर्याने मला फुल टू अडकवलेला आहे. स्वतःच्या पोटाला तिने आधीच स्टीलचं ताट लावलेलं आहे, म्हणून शर्वरीचा चाकू आर पार गेलेला नसतो. आणि अशातच आता ऐश्वर्या शर्वरीचा हात धरते आणि तिथेच तिला आडवं पाडत तिच्यावर बसते. ऐश्वर्या म्हणत असते, काय गे दीडशाणे, माझा खून करायला आली होतीस काय तू? त्यावर शर्वरी म्हणत असते, अजिबातच नाही, उगाच माझ्यावर खोटा आळ टाकू नको. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, मग तू इथे काय करते? त्यावर शर्वरी म्हणत असते, मी इथे फक्त सहज आली होती, तुला झोप लागली की नाही पाहायला. त्यावर ऐश्वर्याने सट्टासट शर्वरीच्या कानाखाली देत तिला चांगलंच खाली लोळवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, अगं तू बाई आहेस की काय? स्वतःच्या नवऱ्याचा खून करून, नंतर स्वतःच्या बापाचा खून करून आता तू माझा खून करायला आली होतीस. त्यावर शर्वरी म्हणत असते, गप्प बसा ऐश्वर्या, माझ्यावर असल्या प्रकारचा आळ घ्यायचा नाही. त्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता आता शर्वरी आधी या ऐश्वर्याकडे माफी मागण्याचा प्रयत्न करते. पण ऐश्वर्याने उभा आडवं धरत शर्वरीला चांगलंच लोळवलेलं असतं आणि तुडवलेलं सुद्धा असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे जानकी सौमित्र सगळे येतात. अशातच आता जानकी म्हणत असते, काय चाललंय हे सगळं? त्यावर शर्वरी म्हणत असते, बघ ना जानकी बहिणी, ऐश्वर्या मला उगाचच मारायचा प्रयत्न करते, तिच्या हातात चाकू सुद्धा आहे. त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी गप्पा बस, तू आता इथे येऊन काय केलंयस ना आम्ही सगळ्यांनी पाहिलंय आणि या मोबाईल मध्ये रेकॉर्ड सुद्धा झालंय. त्यावर मात्र शर्वरी म्हणत असते, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला आधी अडकवलंय तर?
त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मला मारण्याचा प्लॅन तू त्या राहुल बरोबर बनवलास ना? त्यावर शर्वरी म्हणत असते, नाही मी असं काही केलेलं नाहीये. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, आमच्याकडे फुल टू रेकॉर्डिंग आहे. राहुलला म्हणालीस की तू ऐश्वर्याला मार, पण राहुल म्हणाला नाही मी नाही मारू शकत. त्यावर तू म्हणालीस की मी मारू शकते, आणि मग तू असा प्लॅन तयार केलास ज्यात तू आज रात्रीच्या वेळी ऐश्वर्याला यमसदनी पाठवणार होतेस. आणि तू चाकू घेऊन ऐश्वर्याच्या बेडरूम मध्ये आली सुद्धा, आणि तिथे तू चाकू ऐश्वर्याच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न केलास, पण स्टीलचं ताट असल्यामुळे तुझा प्लॅन फसला शर्वरी. त्यावर मात्र शर्वरी म्हणत असते, नाही नाही जानकी बहिणी, प्लीज मला माफ करा. त्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी आता तर हिला अजिबातच माफ करायचं नाही. जर तू ठरवलंस ना की हिला माफ करायचं, तर मात्र मी माझ्या पद्धतीने हिचा खेळ संपवून टाकेन. त्यावर जानकी म्हणत असते, नाही शर्वरी नाही, आता तुला माफी नाही, कारण ऐश्वर्या भलतीच चिडलेली आहे. तिचा राग अनावर होत आहे, आणि अशा प्रकारे जर तिचा राग अनावर होत असेल तर मी काही केल्या तुम्हा दोघांना अजिबातच माफ करू शकत नाही. आता उभं आडवं करत नेमकं काय करायचं हे आता स्पष्ट नसतं, पण तरीही तिथे असलेला व्हिडिओ जानकीने आता घरातील सगळ्यांना दाखवत शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड केलेला असतो. जानकी, सुमित्रा, अवंतिका सगळ्यांनीच आता शर्वरीवर थुथू केलेली असते. शर्वरी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते, पण तिचा हा बचाव निष्फळ ठरतो. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काय वेगळं पाहायला मिळू शकतं? कमेंट